ना ग्रँड फिनाले मेगा फायनल आपण बघतोय ग्रीष्मा 11 चषक 2026 मधील या दोन संघामध्ये ग्रीष्मा 11 40+ क्रिकेट संघ अमनेपाड आयोजित या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय आणि या स्पर्धेमधील अंतिम सामना आता मात्र धामणगाव विपक्ष अजून नांदुरके या दोन संघामध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र पहिलाच चेंडू आपण बघतोय सुरेख चेंडू निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये महेश माली आपण बघतोय जे या ओरिजिनल फुटबॉल क्रिकेट संघटनेचे या विद्यमान अध्यक्ष देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून पहिले षटक हाताळलं जाते. व्यापीड ॲजवर या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे साहेबांची देखील उपस्थिती आपण पाहत आहोत. कटकऱ्यांचा प्रयत्न प्लॅन मिस आणि त्याच्या समवेत नुकताच आगमन झालेलं या ओमशाही क्रिकेट असोसिएशन अमने लोणारचे या विद्यमान अध्यक्ष अनंत केने साहेबांची उपस्थित देखील आपण पाहत आहोत आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय. यावेळी इनफिल्डच्या वरून मिडऑफच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक पाठला करतोय मात्र चेंडू निघून गेलेला आहे सीमा पार धाव मिळेल 4 चौकार. या चौकाराने स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन करताना फलंदाज पाहायला मिळतोय दिलीप कारभारी. या कट केलेल्या चेंडूला स्क्रिकडचा फाटका चेंडू निघून झाली सीमा पार स्क्रब द विकेट पॉइंट रिझन मधून सलगचा दुसरा चौकार. दिलीप कारभारेने फटका खेळला लय भारी. दोन डॉट चेंडू आणि त्यानंतर दोन चौकार पाहायला. इथे मात्र कट केलेल्या चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये या चेंडू जातोय. धावसंख्या सिंगल आहे पोहोचते 9 वर. व्यापीठात जर विशेष उपस्थित आपण पाहतोय या संघटनेचे या संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे साहेब त्यांच्या समेत ओमशाही क्रिकेट असोसिएशन अमने लोणारचे अध्यक्ष अनंत केने साहेबांची त्यांच्या समेत प्रथम द्वितीय आणि तृतीय तथे चतुर्थ पारितोषिक ट्रॉफीज आम्हाला ज्याने स्पॉन्सर केलेले आहेत हर्षद पारधी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. यावेळी मात्र चेंडूला भिरकवून दिले क्षेत्ररक्षक तिथे सज्ज मात्र हे आपण पाहू शकता चेंडूचा अंदाज बांधता आलेला नाही. स्लॉफी वर पाहायला मिळते मात्र धावचीची संधी होते आणि ती या संधी मात्र इथे या साधलेली आहे. पहिला फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होताना जून नांदुरके या संघाचा. तसेच गजानन काकडे साहेबांची देखील उपस्थिती आपण बघतोय. समाजसेवक अमनेपाडा दयानंद चोरगे साहेब अनंत केने साहेब हर्षद पारधी साहेब आणि गजानन काकडे साहेब हे मान्यवर आज मान्यवर कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम सामना आपण पाहतोय या मेगा फायनल ग्रँड फिनाले या गावदेवी धामणगाव जो संघ या असोसिएशनमध्ये नंबर 1 वर रँक करत आहे. ज्या संघाची या फलंदाज नितीन पाटील नंबर 1 वर रँक करत आहे आणि त्या संघाचेच गोलंदाज सूरज पाटील देखील गोलंदाजाच्या लिस्टमध्ये नंबर 1 वर रँक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि नंबर 1 वर रँक करत असलेल्या संघाचा या स्पर्धेमध्ये पाहायला देखील मिळालेलं आहे. पहिला दिवस या संघाने अक्षरशः गाजवलेला आहे. मात्र हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे कारण जो संघ हा सामना जिंकेल तो पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. तो संघ नक्कीच आपण पाहतो या चषकावर नाव कोरेल. तर जो संघ पराभूत होईल
त्या संघाला मात्र पुढच्या वर्षी या चषकाची वाट पाहावी लागेल. योगेश भोईर येतोय बॉलिंग ट्रॅकवर. कट केलेल्या चेंडूला पॉइंट रिझन मध्ये आणि चेंडू निघून जाते बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून. पाहूया पंचांचा काय इशारा होतोय. डिक्लेअर झोन मध्ये फक्त एकच धाव. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 63 चौकार आणि 57 षटकार ठोकले गेलेले आहेत. NB लाईव्ह टिकलच्या माध्यमातून हा संपूर्ण लेखाजोखा देखील पोहोचवला जातोय. NB लाईव्ह टिकलच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. यावेळी इनफिल्डच्या वरून हा फाटका केलेला मात्र क्षेत्ररक्षक डीपमध्ये सज्ज आहे. स्ट्रेट लॉंग ऑफ रिझनमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळत आहे. यावेळी फोर्स केलेला चेंडू हवाई फायर आणि हा चेंडू निघून जातो सीमाच्या बाहेर. मंडप बजाव षटकार. आडव्या बॅटने अगदी आडवं घेतलेलं आहे गोलंदाजाला. आपण बघतोय फलंदाज जितू याने त्याच्या बॅटमधून षटकाने संघाचे धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 18वर पोहोचते. कट केलेल्या चेंडूला इनफिल्डच्या वरून पाहूया पंचाचा काय इशारा होतोय. पंचाच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाते. चेंडू मात्र थांबला गेला आणि म्हणूनच 2 धाव घेण्याची संधी मिळते इथे फलंदाजांना. या 2 धावने या शिवनेरी स्पोर्ट्स झुन नांदुरके या संघाची धावसंख्या पोहोचते ती 20 वर 1 बाद 20. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. योगेश भोईर दुसऱ्या षटकात आलताना इथे दुरून खेळण्याचा प्रयत्न, कुठेही चेंडूच्या लाईनमध्ये न येता खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू निघून जातो विकेटच्या हातामध्ये. अंतिम सामना आपण पाहतोय या धामणगाव विपक्ष झुन नांदुरके या 2 संघामध्ये. इथे देखील प्ले अँड मिस. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर शिवनेरी स्पोर्ट्स झुन नांदुरके संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 20 धावा. 10च्या सरासरीने प्रदेश षटकामध्ये धावा झळकल्या आहेत ते शिवनेरी स्पोर्ट्स झुन नांदुरके या संघाने. ड्रिंक्स ब्रेक आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मित्रांनो आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील अंतिम सामना आपण पाहत आहोत. प्लॅन मिस. हा चेंडू निघून जातोय विकेटच्या हातामध्ये. वापसी करताना गोलंदाज पाहायला मिळतोय. यात तिरफा रनअप गोलंदाजाचा पाहायला मिळत आणि म्हणूनच चेंडू पडल्यानंतर थोडासा पायाच्या बाजूने देखील टर्न होताना पाहायला मिळतं. ऑफ ब्रेक डिलिव्हरी आपण पाहू शकता. ज्याप्रमाणे भारताचा व्यंकटपती राजू ज्याप्रमाणे गोलंदाजी करायचा त्याप्रमाणे गोलंदाजी करताना विश्वनाथ पाहायला मिळतोय. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय आणि फक्त हे एकच धाव मिळेल. तिसरं षटक मार्गस्थ आपण फायनल मॅच पाहतोय. अंतिम सामना
धामणगाव विपक्ष जुन नांदुरके या दोन संघामध्ये. फ्लिक केलेल्या चेंडूला स्केड ऑफ द विकेट. मिड विकेट रिझनमध्ये सूरज पाटील चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण क्विक थ्रू देखील पाहायला मिळतोय. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. आणि या सिंगलने या जुन नांदुरके संघाची धावसंख्या पोहोचते ती 28 वर. 28 लॉस ऑफ 1 विकेट. इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण डीपमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 29. तिसरं षटक मार्गस्थ फिरकी गोलंदाज विश्वनाथ. यावेळी लॉर्ड फुटा चेंडू लॉप केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका. मात्र हे आपण पाहू शकता अंदाज बांधता येण्यात त्या क्षेत्ररक्षकाला कव्हर केलं जात आहे. बॅकअप पाहायला मिळते. आणि इथे फलंदाजांना 2 धावा घेण्याची संधी देखील मिळते. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 31 वर 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आज T20 विश्वचषकामधील हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान हा सामना देखील मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. आणि आजचा दिवस जर बघितलं तर आज 15 फेब्रुवारी आहे. आणि आजच्या दिवशी 2015च्या विश्वचषकामध्ये हिंदुस्थान संघाने पाकिस्तान संघाला पराभूत करून विजयाचा षटका ठोकला होता. कारण सलग 6व्यांदा हिंदुस्थान संघाने पाकिस्तान संघाला पराभूत करण्याचा विक्रम केला होता. ज्या सामन्यामध्ये किंग कोहलीचं शतक पाहायला मिळालं होतं. आणि त्या सामन्यामध्ये बिग बीची अर्थात अमिताभ बच्चनची कॉमेडी देखील ऐकायला मिळाली होती. विश्वास पाटील आणि अभि पाटील यांना दाखवलं जाते. सावंत संघाचे हे 2 धुरंधर आपण पाहतोय. सूरज पाटील बॉलिंग ट्रॅकवर. बाहेरचा चेंडू पंचांचा इशारा देतो वाईट. सूरज पाटील बॉलिंग ट्रॅकवर, ज्याने या स्पर्धेमध्ये एकमेव अर्धशतक देखील झळकवण्याचा विक्रम केलेला आहे. कालच्या दिवस त्याच्या नावे राहिला होता, ज्याची 50 कालच्या दिवशी पाहायला मिळाली होती. तोच खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवर शेवटचं षटक घालण्यासाठी आलेला आहे. यावेळेला मात्र चेंडूला फेरकावून दिला. हवाई फायर, गगनचुंबी षटकार. चेंडू निघून जाते सीमा पार 6 धावांसाठी. फटक्यामध्ये पूर्णमध्ये ताकद त्यांनी झोकली होती. आणि ज्यावेळी चेंडू बॅटला लागला होता त्याचे शिक्कामोर्तब झालं होतं षटकाराचं. धावसंख्या 6ने वेगाने वाढते. धावसंख्या पोहोचते ते 38 वर. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. हाणेमारी षटकामध्ये हाणेमारीचा फटका देखील दिलीप कारभारीच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. फोर्स केलेल्या पुन्हा एकदा यामध्ये 11 नीट्स प्राप्त करू शकला नाही. थोडंसं पंबल पाहायला मिळते. परिणामस्वरूप 1 रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज या 2 धावांनी 40+ आपण पाहतोय या सामना. आणि या 40 धावा धावप्लेकर झलकल्या जातात. 40 धावा धावप्लेकर पाहायला मिळतात. 40 धावा धावप्लेकर आपण पाहतोय. एका गाडीच्या मोबदल्यात शेवटचे षटक मार्गस्थ आहे. सूरज पाटील शेवटचे षटक घालताना गावठी धामणगाव या संघाकडून. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. आणि इथे फक्त इक्लेअर चॉकलेट प्रमाणे 1च धाव मिळेल, एका धावेपेक्षा अधिक नाही. मित्रांनो आजचा दिवस बघितला तर आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 महान खेळाडूंनी डेब्यू देखील केलं होतं, पदार्पण केलं होतं. कारण आजच्या दिवशी 1994 मध्ये श्रीलंकेचा महान गोलंदाज चामिंडा वास याने इंडिया विरुद्ध आपलं वन डे डेब्यू केलं होतं. आणि आजच्या दिवशी 1995 मध्ये ऑस्ट्रेलियन ग्रेट कॅप्टन रिकी पॉन्टिंग यांनी दक्षिण आफ्रिका विरुद्ध आपला वन डे डेब्यू केला होता. दरम्यान आमच्या व्यापाऱ्याचं आगमन होत आहे. सुभाष भांबरे साहेबांचा मुठफल गावचे उद्योगपती आणि त्यांच्या समवेत संदीप शेलार साहेबांचं, या दोन्ही मान्यवरांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय ग्रीष्मा 11 चषक 2026 ग्रीष्मा 11 40+ क्रिकेट संघ अमनेपाडा यांच्या माध्यमातून या भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. फोर्स केलेल्या चेंडूला फटका बसलेला आहे. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली सचिन माली. आणि इथं मात्र खेळी संपुष्टात येते फलंदाजाची.
ते रिप्लेमध्ये फटका खेळल्यानंतर डोकं स्थिर नव्हतं, डोकं आकाशाकडे आणि चेंडू देखील आकाशामध्ये. मात्र कौतुक करावं लागेल सचिन माले याचं. तर शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी चेंडूवर नजर केंद्रित केली होती, सुरक्षित हातांची झोली पेश केली होती, त्यांनी झेलची समाप्ती केली होती. दुसरा फलंदाज बाद होताना आणि आता मात्र न्यू बॅटर मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅच विनायक कारभारी आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय, जो मागील सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी संघासाठी खलनायक ठरला होता मात्र आपल्या संघासाठी नायक ठरला होता. यावेळी फोर्स केलेल्या चेंडूला इथे या हो प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. या नितीन पाटील याचा बॅटिंग निशाणा देखील साधण्याचा प्रयत्न मात्र निशाणा देखील साधला जात नाही. 2 धावा दरम्यान फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. हे आपण पाहू शकतो रिप्लेमध्ये कशा प्रकारे फोर्स केलं होतं चेंडूला. खरं तर राखोड टप्प्याचा चेंडू होता, फोर्सिंग स्ट्रोक अगदी ताकद झोकली होती आणि नितीन पाटीलचा प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. हात आयला की मून आहे लगा असंच म्हणावं लागेल. आणि 2 धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. या 2 धावेने या जुनदानदुर्गी संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या पोहोचली 43-43. सूरज पाटील बॉलिंग ट्रॅकवर राईट मोर द स्टंप. हो 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 गेन अंदर दंडा भार दांडी दांडी गुल. आणि अशा प्रकारे या पहिल्या डावाची देखील समाप्ती. पहिल्या डावामध्ये प्रथम फलंदाजी करताना शिवनेरी या जुनदानदुर्गी या संघाने आपल्या धावपलीवर एकूण धावा झळकल्या त्या 43 आणि 44 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते गावदेव धामणगाव या संघासमोर. तर बोलूया आपण व्ही आय पी डॅचकडे. व्ही आय पी डॅच जर विराजमान मान्यवरांचा इथून आपण हेतूचे सन्मान करणार आहोत. सुरेंद्र काकडे साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्ही आय पी डॅच ज्यांच्या माध्यमातून कालच्या दिवशी जेवणाची व्यवस्था आम्हाला केली गेली होती, स्वादिष्ट जेवण ज्याच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केलं गेलं होतं. बोले आपण स्वागताकडे खास उपस्थिती आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. या ज्या अतिथींची आपण आतुरतेने वाट पाहत होते नक्कीच आपण पाहतोय ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे या आपण पाहतोय या दयानंद चोरगे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, ज्यांच्या स्वप्नातून साकारले ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटना देखील पाहायला मिळते आणि त्यांचा इथूचे सन्मान इथून केला जाईल. दयानंद चोरगे साहेबांना विनंती असेल का आपण या आपल्याला सन्मानित केलं जाईल. या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहतोय या संतोषजी काकडे साहेबांच्या शुभ हस्ते दयानंद चोरगे साहेबांचा इथूचे सन्मान केला जातोय. 2008 नक्कीच खरं तर 40+ क्रिकेटचा जन्म ज्या स्पर्धेच्या माध्यमातून झाला त्या स्पर्धेचे आयोजक देखील दयानंद चोरगे साहेब होते. बालाजी चषक मित्रांनो आपण पाहिला होता. हे आपण पाहतोय संपूर्ण आयोजन कमिटी मेंबर दयानंद चोरगे साहेबांचा सन्मान इथे करत आहेत. आपण पाहू शकता या संघटनेचे या दयानंद चोरगे साहेब संस्थापक आहेत, संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे साहेबांचा सन्मान इथे केला गेलेला आहे. दयानंद चोरगे साहेबांची विशेष उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेली आहे आणि त्यांचं विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय कारण त्यांनी आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि ते आता आमची रजा घेताना आपण आलात, आपल्या स्पर्धेचे स्वभाव वाढले त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आपला विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. दयानंद चोरगे साहेब आपली रजा घेताना आपण पाहतोय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज ज्याच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. जांभूळपाडा गावचे या युवा नेते आपण पाहतो हर्षद पारधी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा इथेच सन्मान आपण करणार आहोत. हर्षद पारधी साहेबांची विशेष उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ या आकर्षक ट्रॉफीज आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जातो. हे आपण पाहू शकता. हर्षद पारधी साहेब जांभूळपाडा गावचे युवा नेतृत्व आहे, ज्यांच्या माध्यमातून ज्या आकर्षक ट्रॉफीज मित्रांनो आपण पाहतोय त्या ट्रॉफीज आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केलेल्या आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. हे आपण पाहू शकता संपूर्ण आयोजन कमिटी त्यांचा सन्मान करताना ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत आमचे ट्रॉफी स्पॉन्सर हर्षद पारधी साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर ओमसाई क्रिकेट असोसिएशन अमने लोणारचे या विद्यमान अध्यक्ष जे उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत, संस्थापक अध्यक्ष आपण अनंत केने या साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत आणि या अनंत केने साहेबांना विनंती असेल आपण या आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल.
या आपण पाहू शकता ओमशाही क्रिकेट असोसिएशनचे नक्कीच अमने लोणार जी असोसिएशन आपण पाहतोय त्याचे कार्याध्यक्ष आहेत अनंत केने साहेब आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जातोय. त्यांचे देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. त्यानंतर अमनेपाडा गावचे समाजसेवक गजानन काकडे साहेबांची देखील उपस्थिती आपण पाहत आहोत आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान आपण इथे करत आहोत. गजानन काकडे साहेबांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान इथे केला जात आहे हे आपण पाहू शकता. त्यानंतर आपल्यामध्ये भाजपा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष भामरे साहेबांची विशेष उपस्थिती पाहायला मिळते आणि सुभाष भामरे साहेबांना देखील विनंती आपण देखील पुढे या आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. भाजपा ठाणे ग्रामीण उपाध्यक्ष सुभाष भामरे साहेबांची देखील विशेष उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान इथे आपण करत आहोत. त्यानंतर भाजपा भिवंडी ग्रामीण उपाध्यक्ष या मिथुन रणधीर साहेबांची देखील विशेष उपस्थिती इथे आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान आपण इथून करणार आहोत. त्यानंतर भाजपा भिवंडी ग्रामीण आणखीन उपाध्यक्ष आपण पदे संदीप शेलार साहेबांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि संदीप शेलार साहेबांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. संदीप शेलार साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील पुढे या. हा सन्मान इथे मिथुन रणधीर साहेबांचा केला जातोय जे उपाध्यक्ष भाजपा भिवंडी ग्रामीणचे आहेत त्यांचा सन्मान आपण इथे करत आहोत. नक्कीच आजचा जो फराळ आपण पाहिला होता त्याचे नक्कीच स्पॉन्सर आपण पाहतोय संतोषजी पाटील साहेबांना विनंती आपण देखील पुढे या. आपला देखील संतोष रघुनाथ पाटील साहेबांच्या माध्यमातून आजचा फराळ त्यांनी नक्कीच आम्हाला स्पॉन्सर केला होता आणि त्यांना विनंती आपण पुढे या आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. या आपण पाहू शकता ज्यांच्या माध्यमातून आज फराळ आम्हाला स्पॉन्सर केला गेला होता आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान इथे केला जात आहे. कालच्या जेवणाची स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था ज्यांनी केली होती सुरेंद्र काकडे साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून कालच्या स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था आम्हाला केली गेली होती आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान आपण इथे करणार आहोत. सुरेंद्र काकडे साहेब कालचं स्वादिष्ट जेवण त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केलं गेलं होतं आणि त्यांचा हा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर निधोज जाधव साहेबांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान आपण इथे करत आहोत. निधोज जाधव साहेबांचा सन्मान आपण इथे करत आहोत हे आपण पाहू शकता. निर्दोष जाधव साहेबांची उपस्थिती देखील ग्रीष्मा 11 40+ चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून सन्मानचिन्ह आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहेत तसे आमचे सन्मानचिन्ह स्पॉन्सर सुनील श्रीपद पाटील साहेबांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. सुनील श्रीपद पाटील साहेबांना विनंती असेल आपण देखील पुढे या आपला देखील सन्मान आपण करणार आहोत कारण आपल्या माध्यमातून आम्हाला सन्मानचिन्ह आपण स्पॉन्सर केलेले आहेत आणि आपला सन्मान इथे केला जात आहे हे आपण पाहू शकता. त्यानंतर सुनील दत्तू पाटील साहेबांना विनंती असेल आपण देखील पुढे या आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. सुनील दत्तू पाटील साहेब त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुनील दत्तू पाटील साहेबांना विनंती पुढे या आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल ज्यांच्या माध्यमातून आम्हाला खजूर स्पॉन्सर केलं गेलं होतं हे आपण पाहू शकतो आमचे खजूर स्पॉन्सर. त्यानंतर पंडित केने साहेबांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा देखील तुझे सन्मान इथे केला जातोय. पंडित केने साहेबांची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. त्यानंतर बालाराम पाटील साहेबांना विनंती काय आपण देखील पुढे या आपणास देखील सन्मानित केलं जाईल.
बालाराम पाटील साहेबांचा सन्मान इथून केला जाते. बालाराम पाटील साहेब त्यानंतर बालाराम उंद्रू पाटील साहेबांची देखील उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहोत आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान आपण इथून करणार आहोत. हे आपण पाहू शकता बालाराम उंद्रू पाटील साहेबांची देखील विशेष उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी आणि कूलर स्पॉन्सर केले गेले अनंत कालुराम जाधव साहेबांची देखील उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहोत. जे आमचे मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी आणि कूलर स्पॉन्सर आहेत, ज्याच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी आणि गरमीचा सीझन येणार आहे आणि कूल होण्यासाठी नक्कीच कूलर त्यांनी स्पॉन्सर केल्याने त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत संतोष रघुनाथ पाटील साहेब, अनंत कालुराम जाधव साहेबांचा सन्मान आपण इथे करत आहोत. जे ग्रीष्मा 1140 संघ अमनेपाडीचे संघ नायक देखील आहेत, कर्णधार देखील आहेत, कॅप्टन लेडिंग फ्रंट नक्कीच असं क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जाते. त्यानंतर रवींद्र सकाराम जाधव साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील पुढे या, ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि बेस्ट फिल्डर या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत. म्हणजे बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर ट्रॉफी स्पॉन्सर आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या 3 ट्रॉफीज आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान इथून केला जात आहे. त्यानंतर जयेश काकडे साहेबांना विनंती असेल आपण देखील पुढे या. जयेश काकडे साहेब आणि सुखदेव काकडे साहेबांना विनंती असेल आपण दोघांनी पुढे या. दरम्यान राजेश पाटील साहेब उद्योगपती आणि यशवंत केने साहेबांचे ते आगमन होते आणि दोन्ही मान्यवरांना विनंती त्यांच्या समेत बालूशेठ जाधव साहेबांचं देखील आगमन होते. या तिन्ही मान्यवरांचा ग्रीष्मा 11 चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. जयेश काकडे साहेबांना विनंती असेल का आपण पुढे या, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. जयेश काकडे साहेबांना विनंती असेल का आपण व्यायाम राहा, आपल्याला देखील सन्मानित केलं जाणार आहे. सुखदेव काकडे साहेबांचा देखील सन्मान आपण इथून करणार आहोत. सुखदेव काकडे साहेबांची देखील प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथून केला जात आहे, हे आपण पाहू शकता. त्यानंतर आमचे बॉल स्पॉन्सर रंगनाथ पाटील साहेबांचा देखील महत्त्वाचा वाटा या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून आम्हाला चेंडूंची सुविधा पुरवली गेली आहे आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान इथे केला जातो. आमच्या बॉल स्पॉन्सर रंगनाथ पाटील साहेब आपण पाहतोय, जे उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत आणि त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जात आहे. तर आपल्यामध्ये रमेश पाटील साहेबांचे देखील बहुमूल्य उपस्थिती आपण पाहत आहोत आणि रमेश पाटील साहेबांना विनंती असेल आपण पुढे या, आपला देखील हेतूचे सन्मान इथून आपण करणार आहोत. त्यांचे देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर नुकतंच मित्रांनो या व्यायापीठाचं आगमन झालेलं आहे या अमणे गावचे या समाशक राजेश पाटील साहेब आणि राजेश पाटील साहेबांना विनंती असेल आपण पुढे या, आपल्याला सन्मानित केलं जाईल. राजेश पाटील साहेबांची देखील बहुमूल्य उपस्थिती ग्रीष्मा 1140 संघ अमणेपाड आयोजित ग्रीष्मा 11 चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान इथे केला जातोय. आपण पाहू शकता मायची उब देणारे उबदार शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मानचिन्ह देऊन हा सन्मान इथून केला जातोय. धावसंख्या धावफलकावरती 13 आहे, 44चं लक्ष. त्यानंतर भावलेगावची
उद्योगपती यशवंत केने साहेबांची देखील बहुमूल्य उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. यशवंत केने साहेबांना विनंती असेल का आपण या आपल्या देखील सन्मान इथे केला जाईल. त्यांचे देखील मोलाची उपस्थिती आपल्याला ग्रीष्मा 11 चषक 2026 पाहायला मिळते. यशवंत केने साहेब भावलेगावचे आपण पाहतो या सुप्रसिद्ध उद्योगपती आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. संतोषजी काकडे या साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. या आपण पाहू शकता शॉल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान केला जात आहे. त्यानंतर आमनेगावची समाजसेवक बालू शेठ जाधव साहेबांची देखील विशेष उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि बालूशेठ जाधव साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील पुढे या आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. त्यांची देखील मोलाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जात आहे. हे आपण पाहू शकता शॉल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान इथे केला जात आहे. फेर आहे. डीजे अजय काकडे ज्याच्या माध्यमातून चांगले धून पेश केले गेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला चांगले मार्गदर्शन देखील उपलब्ध करून दिलेले आहे. हे आपण पाहू शकता त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. हे आपण पाहू शकता डीजे अजय काकडे यांचा हा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर मित्रांनो या स्पर्धेमध्ये मॅन ॲट गोल्डन फिंगर सौरभ पाटील यांचे उत्कृष्ट स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळालं आहे. खरं तर ओरिजिनल 40+ भिवंडी क्रिकेट असोसिएशन ते संलग्न आहेत आपण पाहतोय आणि त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जाईल. सौरभ पाटील मॅन ॲट गोल्डन फिंगर सरवलीचे उत्कृष्ट स्कोरर ज्यांच्या माध्यमातून चांगली स्कोरिंग आपल्याला या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळाले आणि त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जात आहे. हॅलो. दरम्यान आपले कॉमेंटेटर सुभाषजी धुमाळ यांचा सत्कार करण्यात यावा असं मी कमिटीला विनंती करतो. धावसंख्या आपण पाहतोय 14 लागली गेली आहे. अजूनही 30 धावेची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी. आता थांबलो आपलेच राहिले नाही. ठीक आहे सध्या थांबूया जरा. बरोबर आहे. एक धाव या ठिकाणी प्लस केली जाईल कारण आपण जो रिव्ह्यू घेतला होता ते डिक्लेअर झोन मध्ये गेली होती. यस. तर मित्रांनो ही स्पर्धा आपण 10वी पाहतोय ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशन यांनी. त्यानंतर 11वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल लाखिवली इथे. जी स्पर्धा आपण पाहणार आहोत 21 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी शनिवार आणि रविवार. तर शनिवारचा पहिल्या दिवसाचा लॉट इथे केला जात आहे काढला जात आहे आपण पाहू शकता. आणि शनिवार 21 फेब्रुवारीमधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. 2 चिट्या उचलायच्या आहेत. लॉट काढला जातोय लाखिवली चषकाचा. कांबे स्पोर्ट्स कांबे विपक्ष त्यांचे विरुद्ध संघ असेल जय अंबे टेमघरपाडा अर्थात सापे संघाचा विजेता संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. जय अंबे टेमघरपाडा ज्या संघाने सापे चषकावर नाव कोरलं होतं.
तर पहिल्या ज्या 2 चिठ्ठ्या आहेत ते कॅन्सल आहेत. आपण नव्याने नक्कीच सुरुवात करणार आहोत. आपण यानंतर जी स्पर्धा पाहणार आहोत थेट लाखिवली इथे 21 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी या दरम्यान शनिवार आणि रविवार सुपर सॅटर्डे आणि सुपर संडे अशी लाखिवली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्या स्पर्धेचा लाईव्ह लॉट्स इथून काढला जात आहे. आणि आता मात्र स्टार्ट आपण करणार आहोत. कॅमेरामॅन आपण व्यापॅडेच कव्हर करायचं आहे. कॅमेरामॅन तर पहिला सामना शनिवार 21 फेब्रुवारी मधील पहिला सामना. या दिवशी पहिला सामना आपण उद्घाटनी सामना पाहणार आहोत. संघ असतील पवनपुत्र पिशे आणि त्यांच्या विरुद्ध संघ आपल्याला पाहायला मिळेल आई वजश्री निंबवली. पिशे विपक्ष निंबवली हा उद्घाटनी सामना आपल्याला लाखिवली चषकामधील पाहायला मिळेल. त्यानंतर त्या दिवशी दुसरा सामना आपण पाहणार आहोत. चिठ्ठ्या उचलल्या जात आहेत. दुसरा सामना शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी मधील शिवनेरी जून अंदुर्की जो संघ सध्या इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय त्यांच्या विरुद्ध संघ असेल आई गावदेव धामणगाव. क्या बात आहे. हाच सामना तिथे पाहायला मिळेल. जो सामना सध्या आमणेपाडा चषकामध्ये खेळला जात आहे आणि या लाखिवली चषकामध्ये त्याची झेरॉक्स कॉपी आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हे 2 संघ तिथे देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे इथे एखादा संघ पराभूत झाला तर तिथे तो संघ त्याचा बदला घेऊ शकतोय. परतफेड करण्याची संधी या लॉटच्या रूपाने नक्कीच त्या संघाला मिळेल. त्यानंतर तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. बालाजी स्पोर्ट्स सरुलीपाडा हे विपक्ष त्यांना फाईट देण्यासाठी संघ सज्ज होईल. तो कालिका माता खारबाव सरुलीपाडा विपक्ष खारबाव हा तिसरा सामना पहिल्या दिवसामधील आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर चौथा सामना पहिल्या दिवसामध्ये शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. जर्मन पॉवर शेलर विपक्ष गावदेवी पुंडास विपक्ष जर्मन पॉवर शेलर हा पहिल्या दिवसामध्ये शेवटचा सामना. आणि त्यानंतर अंतिम दिवस सुपर संडे शेवटचा सामना आपल्याला पहिल्या दिवसामधील पाहायला मिळेल. जर्मन पॉवर शेलर विपक्ष गावदेव माता पुंडास या 2 संघामध्ये गावदेव माता पुंडास जो सापे चषकाचा रनरअप संघ राहिला होता. त्यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्याच दिवशी पहिल्या दिवशी 5वा सामना आपण पाहणार आहोत. पहिल्या दिवसातील शेवटचा सामना पहिल्या दिवसामधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 5वा सामना एकूण आपण पाहतो पहिल्या दिवशी 10 संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार. पहिल्या दिवसातील 5व्या सामन्यामध्ये जर्मन लाखिवली संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार जो आयोजक संघ देखील आहे. आणि त्यांच्या विरुद्ध संघ कांबे स्पोर्ट्स कांबे लाखिवली विपक्ष कांबे हा सामना आपल्याला पहिल्या दिवसामधील शेवटचा पाहायला मिळेल. धावसंख्या 20 झालेले. इथे एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. 44 धावांचं लक्ष्य आहे. 21 धावा झालेल्या आहेत आणि इथून अजूनही आपण बघितलं तर 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण धावपलेकर पाहायला मिळते. आणि बॅटने फटका केलेला आहे. मिडविक रिझर्व्हमध्ये फंबल पाहायला मिळते. मिसफील आणि हे चुकी केली जाते. चुकीला माफी नाही.
सागर इलेवन गोडसे विपक्ष सावंदे स्पोर्ट्स सावंदे अडोस पडोस की लढाई आपल्याला पाहायला मिळेल. शेजारी शेजारील संघ सुपर संडे मधील हा पहिलाच सामना आपण पाहणार आहोत. सागर इलेवन गोडसई विपक्ष सावंदे स्पोर्ट्स सावंदे या दोन संघामध्ये 22 तारखेचा हा पहिला सामना आपण पाहणार आहोत. त्यानंतर दुसरा सामना लाखेली चषकामधील अंतिम दिवसामधील आपल्याला पाहायला मिळेल. जनमन टेंभवली विपक्ष त्यांच्या विरुद्ध 2-2 हात घेण्यासाठी संघ सज्ज होईल. जय सावरीदेव किरवली हा दुसरा सामना आपण पाहणार आहोत. त्यानंतर तिसरा सामना आपल्याला लाखोली चषकामधील पाहायला मिळेल दुसऱ्या अंतिम दिवसामधील. श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे संतोष सुतार याचा संघ ज्ञानेश्वर मागे याचा संघ विपक्ष ग्रीष्मा इलेवन आमनेपडा आयोजक संघ या स्पर्धेचा आपण पाहतोय. सापे विपक्ष आमनेपडा हा सामना आपल्याला लाखेली चषकामध्ये पाहायला मिळेल. आणि शेवटचा सामना शेवटच्या दिवसामध्ये शेवटचा सामना पहिल्या फेरीमधील आपण पाहणार आहोत. 2 चिट्ट्या काढल्या जात आहेत. गावदेव भादवड बी विपक्ष गावदेव भादवड बी या विरुद्ध जांबे टेमघरपाडा सापे चषकाचा विद्याचा संघ. तर हे शेड्यूल असणारे हे लॉट्स नक्कीच काढले गेले आहेत आणि लॉट्स थोड्याच वेळात किंवा रात्री ओरिजिनल पोलिब्लास भिवंडी या ग्रुपवर आपल्याला पाहायला मिळतील. तर बोलूया आपण सामन्याकडे. अंतिम सामना आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. नंबर 1 वर रँक करत असलेला संघ देखील आता मात्र अडचणीत पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये कुठल्याही क्षणी काही घडू शकतं. आपण T20 विश्व चषकामध्ये देखील ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत होताना पाहिलेलं आहे. 5 चेंडू आणि 21 धावांची इथून अजून आवश्यकता आहे. सध्या फलंदाजी करताना सुनील आणि सूरज पाटील तर विनायक बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी फुलटा चेंडू दिला होता. एलिव्हेशन प्राप्त करू शकला नाही सूरज, ज्याने या स्पर्धेमध्ये अर्धशतक देखील पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न काय घडलंय पाहावं लागेल. पंच इशारा करतात तिसऱ्या पंचांकडे. ऑनफिल्ड पंचांनी आता मध्ये रनआउटसाठी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. बालाराम मेर साहेबांकडून जे 12 मॅन आहेत नक्कीच त्यांच्यासाठी ट्रॉफीज आलेल्या आहेत. क्या बात आहे. 12 मॅन अंतिम सामन्यामध्ये जे 12 मॅन आहेत जुनारके आणि धामणगाव संघाचे 12 मॅनसाठी देखील ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. 12 मॅनची नक्कीच काळजी घेतली जाते. आणि इथे रेड सिग्नल मोठा हादरा बसवूया धामणगाव संघाला. या स्पर्धेमधलं अर्धशतकवीर सूरज पाटील याची केली संपुष्टात. सूरज मावलताना आणि इथे मात्र धामणगाव संघाचा सूरज देखील इथे मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण पाहायला मिळत आहे. इथून आपण बघितलं तर खेळ शिल्लक आहे एकूण 4 चेंडूचा आणि 4 चेंडूमध्ये इथून 20 धावांची अजून आवश्यकता आहे. देखते आज की शाम किस टीम के रहते नाम लेकिन अमनेपाड़ा क्रिकेट के सुहानी शाम आप सभी के नाम. सायंकाळी 17 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. अंतिम सामना आपण पाहतोय जुन्नर विपक्ष धामणगाव या दोन संघामध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये धामणगाव संघाकडून सचिन माली. दिशा देण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू निघून जातो विकेटच्या हातामध्ये आणि आता मात्र लक्ष अवघड बनताना वाईट साठी नक्कीच बॅटिंग साठी ते रिव्ह्यू घेतलेलं आहे. आणि फेअर डिलिव्हरी देखील पाहायला मिळते आपण पाहतोय. म्हणजे आता समीकरण अवघड बनताना
3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. डू अ डॅश सिच्युएशन. आता करूया मरूची स्थिती धामणगाव संघासमोर. करार ऑफड्रायचा फटका मिड ऑफ रिझनमध्ये या. इथे मात्र मिसफिल पाहिल्यामध्ये लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडू पकडला जातोय. फक्त एकच धाव आणि आता मात्र समीकरण अतिशय अवघड, कारण शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 2 चेंडूमध्ये तब्बल 19 धावांची आवश्यकता आहे. मिशन इम्पॉसिबल प्लॅन मिस. आणि आता मात्र आपण म्हणू शकतो की विजयाच्या उंबाट्यावर या चषकावर नाव कोरताना आता मात्र शिवनेरी स्पोर्ट्स अजून या संघ नंबर 1 वर रँक करत असलेला संघ धामणगाव संघ आता मात्र अडचणीत. तो दोस्तों आज की शाम शिवनेरी स्पोर्ट्स जून अंदर की टीम के नाम ग्रीष्मा 11 ना चषकावर नाव कोरले ते शिवनेरी स्पोर्ट्स जून अंदर के संघाने अभिनंदन. जून अंदर की यांना हाडलं का गावदेवी धामणगाव. अखेर आपण पाहतोय जे स्वप्न पाहिलं होतं शिवनेरी स्पोर्ट्स झोन आर के संघाने ते स्वप्न त्यांचं साकार झालेलं आहे. कारण या चषकावर त्या संघाने नाव कोरलं आणि या डीजेला देऊ आपण संधी, कारण त्या सेलिब्रेशन केलं जाईल.